welcome to Tata Strides Alumni Meet. And yes, as I can see, you are working as a relationship manager at Kotak. So it's very proud moment for all of us. So how was your journey at Tata Strides? जर्नी तशी खूप चांगली राहिली माझी, कारण माझं बीकॉम झालं. बीकॉम नंतर मी एमकॉम मध्ये ऍडमिशन घेतलं आणि तेव्हा माझ्या प्रोफेसरनी मला या कोर्स बद्दल माहिती सांगितली की तू इथे जॉईन करू शकतेस, तुला जास्त शिकायला मिळेल फायनान्स अकाउंटिंग मध्ये. तसं मी जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर कसं असतं की आपल्याला जास्त करून माहित नसते जॉब मध्ये, म्हणजे जॉब मध्ये आपण रोल्स वगैरे माहित नसतात. तर इथे आल्यानंतर मला जॉबचे रोल्स वगैरे कळाले किंवा आपण कशामध्ये जॉब करणार आहोत, त्याचे रोल्स काय आहेत, त्याचे पॉइंट्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळालं. सो ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी, ही सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळालं. कारण कसं असतं की नाही का, आपण फ्रेशर म्हणायचं जातो इंटरव्ह्यू द्यायला, तर तिथे माहित नसतं की ह्या क्वेश्चन विचारणार, पण ते सगळ्या गोष्टीची तयारी आपण आधीच टाटा स्ट्राय मध्ये केलेली असते. त्यामुळे ते खूप प्लस पॉइंट होतं माझ्यासाठी. आणि ज्यावेळेला तुला फर्स्ट जॉब मिळाला त्यावेळेस तुझ्या पॅरेंट्सची रिॲक्शन कशी होती? खरंच खूप चांगली होती, कारण मी ऍज अ बँक मध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जॉईन झाले, तर खूपच चांगली होती. आणि सगळ्यांचं स्वप्न असतं की कॉमर्स वाल्याचं किंवा बँकेमध्ये लागावं, बँकमध्ये स्टार्ट झाले की ते चालूच राहतं, बँकमध्येच चालू राहतं. ते खूप चांगली होती माझ्यासाठी, खूप घरचे खुश होते. आणि तुझं ड्रीम कम्प्लीट झालं? हो, माझं ड्रीम. इव्हन तुझ्या फॅमिलीचं सुद्धा ड्रीम कम्प्लीट झालं. आणि yes, as I can see, you are taking 3 lakh rupees package, which is not a joke for duration. तर त्याच्यासाठी तू एफर्ट्स पण घेतलेत, आय नो दॅट. आणि ज्यावेळेस आपण आता तुझ्या टाटा स्ट्राईकच्या जर्नी बद्दल बोलतोय किंवा तुझ्या नॉर्मल फॅमिलीच्या जर्नी बद्दल बोलतोय, तर तुला काही चेंज वाटतं की बिफोर एंटरिंग इन टू टाटा स्ट्राईक आणि आफ्टर कम्प्लिटेटिंग कोर्स फ्रॉम टाटा स्ट्राईक, व्हॉट आर द चेंजेस यू हॅव ऑब्झर्व्ड इन युअरसेल्फ? पहिले म्हणजे तर टेक्निकल स्किल्स म्हणेल मी, की आपण जसं ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, की त्यामध्ये टेक्निकल गोष्टी शिकवल्या जात नाही. बुकिश सगळं बुकिश नॉलेज आपल्याला भेटतं फक्त, की ह्या गोष्टी असतात, त्या गोष्टी असतात. पण टेक्निकल कंपनीमध्ये नेमकं काम काय चालतं, कशा गोष्टी असतात, किंवा कामली आपण कसं काम केलं पाहिजे, म्हणजे स्ट्रेस रिड्यूस कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या शिकले मी इथून. तर ते खूप मला हेल्पफुल होतं आता काम करताना. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. आर यू एन्जॉयिंग युअर वर्क? हा. सो ऑफिस मध्ये असताना काही अशा म्हणजे गोष्टी असतात ना की बाबा मला खरंच हा पार्ट खूप आवडतोय, मला मी बँक मध्ये काम करते आणि हा पार्ट त्यातला खूप आवडतं, असं काही आहे किंवा काही आपण म्हणू शकतो की प्राऊड मुवमेंट्स किंवा तुझ्या काही अचिव्हमेंट्स तू सांगू शकतेस? सध्याच जॉईन केले, त्यामुळे सध्या प्राऊड मुवमेंट्स वगैरे काही नाहीये माझे. पण मी एक नक्की सांगू की मी ते टीम वर्क शिकले. वायडीएम सेशन मध्ये टीम वर्क मला खूप हेल्पफुल होतं. कॉन्व्हर्सेशन एक हेल्पफुल होतं की आपण टीममेट्सशी डिस्कस करतो, त्या गोष्टी त्या सॉर्ट आउट करतो. तर ह्या गोष्टी खूप मला हेल्पफुल होतात की कसं ते सॉल्व्ह करायचं, कशा गोष्टी आपण टॅकल करायच्या, ह्या गोष्टी मला खूप हेल्पफुल होतात त्यामध्ये. आणि ज्यावेळेस तू आता करंटली तर लाईन मध्ये करतेस असतो, पण ज्यावेळेस तू फ्युचरचा विचार करते, तर आता माइंड मध्ये काही क्लिअरिटी आहे की नक्की बाबा मला कुठे पोहोचायचंय किंवा मला आता इथे मी स्टार्ट तर केलं, पण मला माझं गोल काय, कुठपर्यंत पोहोचायचं, याचा काही विचार केलाय? हा, मी जसं माझ्या मॅनेजरला बघते, मी ते काम करतात, खूप वर्षानुवर्ष काम करत आहे त्या फील्डमध्ये. तर नक्कीच मला त्या फील्डमध्ये करायला खूप आवडेल आणि त्यांच्या पोझिशन मध्ये जायला मला नक्कीच आवडेल पुढच्या 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये. व्हेरी नाईस. ऍक्च्युली खरंच तू इकडे आलीस वेळात वेळ काढून, कारण ऑफिसमध्ये सुट्टी टाकून एखाद्या ठिकाणी आपण जातोय तर ही खूप मोठी गोष्ट असते. आणि आमच्यासाठी पण खरंच खूप प्राऊड फिलिंग आहे की बाबा तुम्ही एवढ्या छान पद्धतीने काम करतेस, कोटकमध्ये काम करते. आणि येस, इन फ्युचर मध्ये पण अशीच